ठाकरेंची साथ सोडलेले माजी मंत्री बबनराव घोलपांचा आज शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश होतोय। शिर्डी के संपर्क प्रमुख पदावरनं हटवल्यानं बबन घोलप हे नाराज होते। नाराजीमधनं बबन घोलप यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमधनं राजीनामा दिलेला होता। आज संध्याकाळी 4 वाजता बबन घोलपांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश होतोय। बबन घोलप यांनी यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांची सुद्धा भेट घेतलेली होती। घोलप हे 5 वेळेला विधानसभेवरती निवडून गेलेत। समाज कल्याण मंत्री म्हणून त्यांनी कारभार पाहिलेला आहे। आणि याच विषयी अधिक बोलूया। किरण ताजणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, घोलप यांनी राजीनामा देऊन जवळपास महिना उलटलेला आहे ठाकरेंच्या शिवसेनेमधनं आणि आता अखेर ते शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जातील अशी बातमी येते। पण त्यापूर्वी घोलप यांच्याकडे 2 पर्याय होते, एक भाजप आणि शिवसेना। अशात त्यांनी शिंदेंची शिवसेना निवडली आहे। काय कळतंय, काय चर्चा झाली या सगळ्यामध्ये? गुरु, खरं म्हणजे उद्धव ठाकरे ज्या वेळेला शिर्डी आणि नगरच्या दौऱ्यावर होते, दुष्काळी दौरा ते करत होते आणि त्याच दरम्यान बबन घोलप हे नाराज असल्याचं दिसून आलं। संपर्क प्रमुख पद त्यांचं हटवण्यात आलं होतं आणि त्याच वेळेला भाऊसाहेब वाकचौरे जे शिर्डी लोकसभेचे आत्ताचे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांना बळ देण्याचं त्यावेळेला काम झालं आणि त्याच वेळेला बबन घोलप यांनी तडकाफडकी शिवसेनेचा राजीनामा दिला। ठाकरेंच्या शिवसेनेला त्यांनी रामराम ठोकला होता आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांची नाराजी दूर करण्याचाही वरिष्ठ पातळीवरनं प्रयत्न झाला। मात्र बबन घोलप यांनी आपल्या भूमिकेवर ते ठाम राहिले आणि जर बघितलं तर महिना उलटून गेला आणि त्याच दरम्यान त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल किंवा भाजपचे अनेक नेते असतील त्यांची देखील भेट घेतली होती। त्यामुळे 2 पर्याय असले तरी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये ते आजच्या दिवशी प्रवेश करताय। खरं म्हणजे त्यांचा मुलगा हे ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहे, मुलगी तनुजा घोलप या भाजपसोबत आहे। त्यामुळे असा हा घोलप परिवार आहे आणि एकूणच जर बघितलं तर ज्येष्ठ नेते म्हणून बबन घोलप यांची ओळख आहे, माजी मंत्री राहिलेले आहेत, मोठा जनसंपर्क त्यांचा आहे आणि त्यामुळे आता शिंदेंच्या शिवसेनेला यामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये बळकटी मिळू शकते। विशेष म्हणजे सदाशिव लोखंडे जे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहे त्यांच्या दृष्टीनं त्यांना बळ देण्यासाठी घोलप हे एक मोठे नेते शिंदेंसोबत जाणार आहे। त्यामुळे आजच्या दिवशी त्यांचा पक्षप्रवेश होतोय आणि एकूणच जे बबन घोलप दीड महिन्यापासून नाराज होते त्यांच्या नाराजीची अखेर वाट मोकळी झाली आणि आता ते शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। तर या महिनाभराच्या नाराजीनंतर निवडणुकीच्या तोंडावरती होत असलेला हा पक्षप्रवेश। धन्यवाद।